स्मार्ट दिसते का? तो क्या नाचो मैं? नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे विनय बटावल्या व्लॉग्समध्ये. आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार बिकॉज आज काही जेवणाची रेसिपी नाही किंवा मी कुठे ट्रॅव्हल करत नाही. आजचा व्लॉग असा आहे की आज वर्कआउट होणार आहे आणि ते पण फ्रायडे वर्कआउट म्हणजे आमच्या इथे फ्रायडे सवायवर खूप. तर तुम्हाला मी त्या वर्कआउटचे सर्व मुवमेंट्स आणि त्याचे बेनिफिट्स आणि तुम्ही पण ते वर्कआउट नक्की करा. जर तुमच्या जिममध्ये ते इक्विपमेंट्स अवेलेबल असणार, एका दोन इक्विपमेंट्स फक्त पाहिजे, बाकी सर्व बॉडी वेटवरच वर्कआउट आहे. तर तुम्ही प्लीज ट्राय करा आणि हां, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आणि मला सांगा की तुम्ही पण हा वर्कआउट करणार आहे की नाही. ओके, चला भेटूया. फ्रायडे सवायवर आपला सुरू झाला आहे. हा पहिला वर्कआउट पॉवर क्लीन आहे आणि या बारचा वजन आहे टोटल 50 किलो. फुल बॉडीला स्ट्रेंथ आणि कोऑर्डिनेशन डेव्हलप करतो. बर्पीजमध्ये तुम्हाला इक्विपमेंटची गरज नाही. हा टोटली कार्डिओ वर्कआउट आहे. बर्पीज झाला की म्हणजे समजून जायचा वर्कआउट झालेला आहे. हा तिसरा वर्कआउट आहे साईड टू साईड बार टच. या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला साईड टू साईडला बारला टच करायचं आहे. याच्यामध्ये जास्त करून तुमचा फुटवर्क यूज होणार आहे आणि जे सोपं दिसतं ते टोटली फुल स्पीड. पण V शेप ॲप्स पाहिजे का तर VFs करा आणि विनयला लक्षात ठेवा. स्क्वॉट करायचं आहे, त्यानंतर प्लस एक ओव्हरहेड प्रेस मारायचं आहे. या दोघांचं कॉम्बिनेशनला म्हणतात डंबल थस्टर्स. फुल झक्कास मुवमेंट आहे. वा, बॉडीला फुल शॉक देतो. डेला स्ट्रेंथ डे टू डे स्ट्रेंथला हेल्प करतो. सो बघितला मित्रांनो, अशा प्रकारे हा वर्कआउट होता. खूप इंटेन्स वर्कआउट होता. तरी पण इतका इंटेन्स नव्हता. युजली असतात त्याच्यापेक्षा पण जास्त इंटेन्स असतो. एव्हरी फ्रायडे असे सर्वाईव्ह करतात आम्ही. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हां, मी हा वर्कआउट शेअर करतो आहे तर तुम्ही पण हा वर्कआउट ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे हे इक्विपमेंट असणार तर फक्त ऑलिम्पिक बार आणि प्लेट्स लागतात, बाकी तर डंबल्स आणि बॉडी मुवमेंट वर्कआउटच आहे. चला भेटूया मित्रांनो.